स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर टॉप 100 क्वेश्चन पाहणार आहे। तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आजचा पहिला प्रश्न आहे, मुघल वंशाचा संस्थापक कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बाबर। पुढचा प्रश्न आहे, बाबरने मुघल वंश सोबतच कशाची स्थापना केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पदपातशाही। पुढचा प्रश्न आहे, मुघल शासकांना काय संबोधले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे बादशाह। पुढचा प्रश्न आहे, मुघलांची राजकीय भाषा कोणती होती? या प्रश्नाचं उत्तर आहे फारसी। पुढचा प्रश्न आहे, बाबरचा जन्म केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1483 मध्ये बाबरचा जन्म झाला होता। पुढचा प्रश्न आहे, बाबरच्या वडिलांचे नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आहे उमर शेख मिर्झा। पुढचा प्रश्न आहे, बाबर फरगनाचा शासक केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1494 मध्ये बाबर फरगनाचा शासक झाला होता। पुढचा प्रश्न आहे, बाबरने बादशहाची उपाधी केव्हा धारण केली? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1507 मध्ये बाबरने बादशहाची उपाधी धारण केली होती। पुढचा प्रश्न आहे, बाबरने भारतवर आक्रमण किती वेळा केले? या प्रश्नाचं उत्तर आहे 5 वेळा बाबरने भारतावर आक्रमण केले। पुढचा प्रश्न आहे, बाबरने भारतावर आक्रमण पहिल्यांदा केव्हा केले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1519 मध्ये युसुफजाई जातीच्या विरोधात बाबरने भारतावर आक्रमण केले होते। पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1519च्या आक्रमणानंतर बाबरने कोणत्या क्षेत्रावर आपला अधिकार प्रस्थापित केला? या प्रश्नाचं उत्तर आहे बाजोर आणि भेरा। पुढचा प्रश्न आहे, बाबरला भारतवर आक्रमण करण्याचे निमंत्रण कोणी दिले? या प्रश्नाचे उत्तर आहे पंजाबचे शासक दौलत खान लोधी आणि मेवाडचे शासक राणा सांगा यांनी बाबरला भारतवर आक्रमण करण्याचे निमंत्रण दिले होते। पुढचा प्रश्न आहे, पानिपतचे प्रथम युद्ध कोणामध्ये आणि केव्हा झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1526 मध्ये इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये पानिपतचे प्रथम युद्ध झाले होते। पुढचा प्रश्न आहे, बाबरची प्रसिद्ध युद्धनीती तुघलकनामाचा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या युद्धामध्ये केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पानिपतच्या प्रथम युद्धामध्ये। पुढचा प्रश्न आहे, पानिपतच्या प्रथम युद्धामध्ये कोणाचा विजय झाला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे बाबर। पुढचा प्रश्न आहे, खानवाचे युद्ध कोणामध्ये झाले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे खानवाचे युद्ध हे इसवी सन 1527 मध्ये राणा सांगा आणि बाबर यांच्यामध्ये झाले होते। पुढचा प्रश्न आहे, खानवाच्या युद्धामध्ये कोणाचा विजय झाला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे बाबर। पुढचा प्रश्न आहे, चंदेरीचे युद्ध कोणामध्ये झाले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1528 मध्ये मेदिनी राय आणि बाबर यांच्यामध्ये चंदेरीचे युद्ध झाले होते। पुढचा प्रश्न आहे, चंदेरी युद्धामध्ये कोणाचा विजय झाला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे बाबर। पुढचा प्रश्न आहे, घाघराचे युद्ध कोणाकोणामध्ये झाले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1529 मध्ये अफगाण आणि बाबर यांच्यामध्ये घाघराचे युद्ध झाले होते। पुढचा प्रश्न आहे, घाघराच्या युद्धामध्ये कोणाचा विजय झाला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे बाबर। पुढचा प्रश्न आहे, बाबरला त्याच्या उदारता म्हणजे दयासाठीच्या धोरणासाठी कोणती उपाधी दिली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे कलंदर। पुढचा प्रश्न आहे, खानवा युद्धाच्या विजयानंतर बाबरने कोणती उपाधी धारण केली? या प्रश्नाचं उत्तर आहे गाझी। पुढचा प्रश्न आहे, बाबरचा मृत्यू केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1530 मध्ये बाबरचा मृत्यू झाला होता। पुढचा प्रश्न आहे, बाबर नामाची रचना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे बाबर। पुढचा प्रश्न आहे, बाबरने आपली आत्मकथा बाबरनामा कोणत्या भाषेत लिहिली? या प्रश्नाचं उत्तर आहे तुर्की। पुढचा प्रश्न आहे, बाबरनामाचे फारसीमध्ये अनुवाद कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे अब्दुल रहीम खान। पुढचा प्रश्न आहे, मुंबईयान या पदशैलीचा प्रवर्तक कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बाबर। पुढचा प्रश्न आहे, बाबर कोणाचा अनुयायी होता? या प्रश्नाचं उत्तर आहे सुफी ख्वाजा उबैदुल्ला अहरार यांचा अनुयायी बाबर होता। पुढचा प्रश्न आहे, बाबरचा उत्तराधिकारी कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे हुमायूं। पुढचा प्रश्न आहे, फरगना वर्तमानमध्ये कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे उझबेकिस्तान। पुढचा प्रश्न आहे, बाबरच्या वंशजांची म्हणजे उत्तराधिकाऱ्यांची राजधानी कोणती होती? या प्रश्नाचं उत्तर आहे समरकंद।
पुढचा प्रश्न आहे नसीरुद्दीन हुमायूं केव्हा शासक बनला? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1530 मध्ये हुमायूं हा शासक बनला होता. पुढचा प्रश्न आहे हुमायूंचा पहिला सुभेदार कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे बदख्शां खान. पुढचा प्रश्न आहे दिनपना नगराची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1533 मध्ये हुमायूं यांनी दिनपना नगराची स्थापना केली. हुमायूंचा पहिला सुभेदार बादशाह खान होता. पुढचा प्रश्न आहे चौसाचे युद्ध कोणाकोणात झाले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे 1539 मध्ये शेरखां आणि हुमायूं यांच्यामध्ये चौसाचे युद्ध झाले होते. पुढचा प्रश्न आहे चौसाच्या युद्धात कोणाचा विजय झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे शेरखां. पुढचा प्रश्न आहे कोणत्या युद्धानंतर हुमायूं सिंधला परत गेला? या प्रश्नाचं उत्तर आहे बिलग्राम युद्ध. पुढचा प्रश्न आहे हुमायूंचा विवाह कोणासोबत झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे 1541 मध्ये हमीदाबानू बेगम यांच्यासोबत हुमायूंचा विवाह झाला होता. पुढचा प्रश्न आहे हुमायूं पुन्हा दिल्लीच्या सत्तेवर केव्हा आला? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1555 मध्ये पंजाबचे शूर शासक सिकंदरला पराजित केल्यानंतर हुमायूं दिल्लीच्या सत्तेवर पुन्हा आला. पुढचा प्रश्न आहे हुमायूंचा मृत्यू केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1556 मध्ये हुमायूंचा मृत्यू झाला. हुमायूं नामाची रचना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे गुलबदन बेगम. गुलबदन बेगम यांनी हुमायूं नामाची रचना केली. पुढचा प्रश्न आहे सूर साम्राज्याचा संस्थापक कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अफगाण शासक शेरशाह सुरी. पुढचा प्रश्न आहे शेरशाह सुरीचा जन्म केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1472 मध्ये बजवाडा होशियारपूर येथे शेरशाह सुरीचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न आहे शेरशाह सुरीचे लहानपणीचे नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आहे फरीद खां. पुढचा प्रश्न आहे शेरशाहची उपाधी कोणी दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे अफगाण शासक सुलतान मोहम्मद बहार खां लोहानी यांनी शेरशाहची ही उपाधी दिली होती. पुढचा प्रश्न आहे शेरशाह दिल्लीच्या सत्तेवर केव्हा आरूढ झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे बिलग्राम युद्धानंतर शेरशाह दिल्लीच्या सत्तेवर आरूढ झाला. पुढचा प्रश्न आहे शेरशाह सुरीचा मृत्यू केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1545 मध्ये शेरशाह सुरीचा मृत्यू झाला. पुढचा प्रश्न आहे शेरशाहच्या समकालीन कालिंजरचा शासक कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे किरत सिंह. पुढचा प्रश्न आहे शेरशाहचा मकबरा कोठे निर्माण केला? या प्रश्नाचं उत्तर आहे सासाराम येथे शेरशाहचा मकबरा निर्माण केला होता. पुढचा प्रश्न आहे रोहतास गड किल्ला आणि किल्ला-ए-कुहान मस्जिदचे निर्माण कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे शेरशाह सुरी याने. पुढचा प्रश्न आहे शेरशाहने जमीन मोजण्यासाठी काय वापरले? या प्रश्नाचं उत्तर आहे सिकंदरी गज. पुढचा प्रश्न आहे शेरशाहच्या वेळेस लगानचा दर काय होता? या प्रश्नाचं उत्तर आहे उत्पन्नाचा 1/3 भाग. पुढचा प्रश्न आहे कबुलियत आणि पट्टा प्रथा कोणी सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे शेरशाह सुरी. पुढचा प्रश्न आहे पाटलीपुत्रचे पटना हे नामकरण पुन्हा कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1541 मध्ये शेरशाह सुरीने पाटलीपुत्रचे पटना हे नामकरण केले होते. पुढचा प्रश्न आहे ग्रँड ट्रंक रोडचे निर्माण कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे शेरशाह सुरी. पुढचा प्रश्न आहे मलिक मोहम्मद जायसन कोणाच्या समकालीन होता? या प्रश्नाचं उत्तर आहे शेरशाह सुरी. पुढचा प्रश्न आहे डाक प्रथेचे प्रचलन कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे शेरशाह सुरी. पुढचा प्रश्न आहे शेरशाहने भूराजस्वाची कोणती पद्धती स्वीकारली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे राई. पुढचा प्रश्न आहे अकबरचा जन्म केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1542 मध्ये अकबरचा जन्म झाला. पुढचा प्रश्न आहे अकबरचा राज्याभिषेक केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1556 मध्ये कालानौर पंजाब येथे अकबरचा राज्याभिषेक झाला होता. पुढचा प्रश्न आहे अकबरचे शिक्षक कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे अब्दुल लतीफ इराणी हे अकबरचे शिक्षक होते. पुढचा प्रश्न आहे अकबरला कोणती उपाधी देऊन सिंहासनावर बसवले? या प्रश्नाचं उत्तर आहे जलालुद्दीन मोहम्मद अकबर बादशाह गाजी ही उपाधी देऊन अकबरला सिंहासनावर बसवले होते.
पुढचा प्रश्न आहे बैरमखाँ अकबरचा संरक्षक केव्हापर्यंत होता? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1556 ते 1560 पर्यंत. पुढचा प्रश्न आहे पानिपतची दुसरी लढाई केव्हा झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1556 मध्ये अकबर आणि हेमू यांच्यामध्ये पानिपतची दुसरी लढाई झाली होती. पुढचा प्रश्न आहे पानिपतच्या युद्धामध्ये कोणाचा विजय झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे अकबर. पानिपतच्या दुसऱ्या युद्धामध्ये अकबरचा विजय झाला होता. पुढचा प्रश्न आहे हल्दीघाटीचे युद्ध केव्हा झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1576 मध्ये महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यामध्ये हल्दीघाटीचे युद्ध झाले होते. पुढचा प्रश्न आहे हल्दीघाटीच्या युद्धामध्ये कोणाचा विजय झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे अकबरचा विजय झाला होता. पुढचा प्रश्न आहे हल्दीघाटीच्या युद्धामध्ये मोगल सेनेचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे मानसिंह आणि आसफ खाँ यांनी हल्दीघाटीच्या युद्धामध्ये मोगल सेनेचे नेतृत्व केले होते. पुढचा प्रश्न आहे अकबरचा सेनापती कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे मानसिंग हा अकबरचा सेनापती होता. पुढचा प्रश्न आहे दीन-ए-इलाही धर्म स्वीकारणारा प्रथम आणि शेवटचा हिंदू कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे बिरबल. पुढचा प्रश्न आहे दीन-ए-इलाही धर्माचा प्रधान पुरोहित कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे अकबर. पुढचा प्रश्न आहे अकबरने जैन धर्माच्या जैनाचार्य हरिविजय सुरीला कोणती उपाधी दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे जगद्गुरू. पुढचा प्रश्न आहे महसूल प्राप्तीसाठीची जप्ती प्रणाली कोणाच्या शासनकाळात प्रचलित होती? या प्रश्नाचं उत्तर आहे अकबर. पुढचा प्रश्न आहे अकबरचे दिवाण राजा तोडरमलने कोणती व्यवस्था लागू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1580 मध्ये दहसाला बंदोबस्त ही व्यवस्था लागू केली. पुढचा प्रश्न आहे अकबरच्या दरबारात प्रसिद्ध संगीतकार कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे तानसेन. पुढचा प्रश्न आहे अकबरच्या दरबारात प्रसिद्ध चित्रकार कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे अब्दुलरसमद. पुढचा प्रश्न आहे अकबरच्या शासन प्रणालीची प्रमुख विशेषता काय होती? या प्रश्नाचं उत्तर आहे मनसबदारी प्रथा. पुढचा प्रश्न आहे अकबरच्या समकालीन प्रसिद्ध सुफी संत कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे शेख सलीम चिश्ती. पुढचा प्रश्न आहे अकबरचा मृत्यू केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1605 मध्ये अकबरचा मृत्यू झाला. पुढचा प्रश्न आहे अकबरला कोठे दफन केले? या प्रश्नाचं उत्तर आहे सिकंदरा येथे अकबरला दफन केले होते. पुढचा प्रश्न आहे अकबर नामाची रचना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे अबुल फैजल याने अकबर नामाची रचना केली. पुढचा प्रश्न आहे बिरबलच्या लहानपणीचे नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर आहे महेशदास हे बिरबलच्या लहानपणीचे नाव होते. पुढचा प्रश्न आहे संगीत सम्राट तानसेनचा जन्म कोठे झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे ग्वालियर. पुढचा प्रश्न आहे मियाँ की टोडी, मियाँ का मल्हार आणि मियाँ का सारंग कोणाची कृती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे तानसेन. पुढचा प्रश्न आहे तानसेनचे वास्तविक नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पंडित रामतनू पांडे. पुढचा प्रश्न आहे अकबरने तानसेनला कोणती उपाधी दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे कंठाभरण वाणीविलास ही अकबरने तानसेनला उपाधी दिली होती. पुढचा प्रश्न आहे अकबरने भगवानदासला कोणती उपाधी दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे अमीर उल उमरा ही उपाधी भगवानदासला अकबराने दिली होती. पुढचा प्रश्न आहे कोणत्या मुघल शासकाने अनुवाद विभागाची स्थापना केली? या प्रश्नाचं उत्तर आहे अकबर. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा.